1989 साली कळत नकळत हा चित्रपट प्रदर्शित झाला होता। या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं होतं। या चित्रपटाची कथा आणि कलाकार दोन्ही प्रेक्षकांच्या मनाला भावले होते। या चित्रपटात अभिनेते विक्रम गोखले, सविता प्रभुणे, अश्विनी भावे, अशोक सराफ यांसारखे दिग्गज कलाकार होते। या चित्रपटातील गाणी आजही प्रेक्षकांच्या तोंडावर असतात। हे एक रेशमी घरटे आणि नाकारच्या रागाला औषध काय ही गाणी विशेष गाजली। मात्र या सगळ्यात प्रेक्षकांच्या सर्वाधिक लक्षात राहिले असतील तर ते या चित्रपटातले बालकलाकार। चित्रपटातील बच्चू आणि चकोली यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली। आज हे दोन्ही कलाकार कुठे आहेत, काय करतात हे आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगणार आहोत। कळत नकळत चित्रपटात ओमेय आंबरे या चिमुकल्याने बच्चू साकारला होता, तर मृण्मयी चांदोरकर हिने चकोली साकारली होती। आईवर रागवलेली गोड चकोली आजही प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर येते। या चित्रपटाला तेव्हा प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती। आज हे बालकलाकार नेमके कुठे आहेत हे जाणून घेऊया। ओमेय हा त्या चित्रपटानंतर अभिनय क्षेत्रापासून दूर गेला। त्याने मुंबईतील आर.ए. पोदार कॉलेजमधून बी.कॉमची पदवी मिळवली। आता ओमेयचे लग्न झाले असून त्याला 2 मुलं आहेत। सध्या तो आपल्या कुटुंबासोबत न्यू जर्सी येथे स्थायिक झालाय। तर चित्रपटातील चकोली अर्थात मृण्मयी चांदोरकर ही प्रसिद्ध लेखक वपू काळे यांची नात आहे। एक सुप्रसिद्ध लेखक, कथाकथनकार आणि कादंबरीकार म्हणून वपू काळे यांची एक वेगळी ओळख आहे। वपू काळे यांची लेक स्वाती चांदोरकर यासुद्धा एक प्रसिद्ध लेखिका आहेत आणि मृण्मयी चांदोरकर ही स्वाती चांदोरकर यांची मुलगी आहे। एक बालकलाकार म्हणून मृण्मयीने कळत नकळत चित्रपटात काम केलं होतं, परंतु पुढे मात्र ती कधी कोणत्या चित्रपटात पाहिली गेली नाही। मृण्मयीचे लग्न झाले असून ती एका मुलीची आई आहे। ती आपल्या घरसंसारात रमली आहे, शिवाय स्टार इंडियाशी संबंधित आहे।